नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, लाडकी बहीण या योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना देखील आलेली आहे। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत मुलांना भेटणार आहे प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये। तर मित्रांनो, कसे मिळणार आहे हे 10,000 रुपये आणि यासाठी अर्ज कसा करायचा आणि यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहे, तसेच पात्रता काय आहे, या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबतचा 9 जुलै 2024 रोजीचा हा GR आहे। या GR मध्ये जी महत्त्वपूर्ण माहिती आहे ती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही या प्रस्तावनेमध्ये बघू शकता राज्यातील युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या प्रमाणात नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल याच्या शोधात बाहेर पडत असतो आणि यामध्ये विशेष करून 12वी पास विद्यार्थी असतात आणि ITI मधील विद्यार्थी असतील, पदवीधारक विद्यार्थी किंवा पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असतो। परंतु भरपूर ठिकाणी जो काही रोजगार असतो तो त्यांना मिळत नाही, तर काही ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध असते तरी देखील त्यांना ती संधी मिळत नाही। या गोष्टीची बाब लक्षात घेऊन आता महाराष्ट्र शासनाने रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना 3 डिसेंबर 1974 पासून ही योजना राबविण्यात येत होती। सदर योजना काही कारणास्तव या योजनेचा लाभ उमेदवाराला व्हावा त्यासाठी ही योजना सुधारण करणे आवश्यक होतं आणि त्यामुळे आता ही नवीन योजना आणण्यात आली आहे। तर मित्रांनो, या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। या योजनेअंतर्गत राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे जे काही प्रशिक्षण आहे ते देण्यात येणार आहे। आता या योजनेचे स्वरूप काय आहे ते समजून घेऊ। मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही जी योजना आहे या योजनेची जी काही नोंदणी आहे ती जे रोजगार इच्छुक उमेदवार असतील आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाच्या संकेतस्थळ येथे नोंदणी करणार आहे आणि या योजनेअंतर्गत तुम्ही सुद्धा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो, यासाठी फॉर्म कोणते विद्यार्थी भरू शकतात ते तुम्ही बघू शकता। जे ITI चे विद्यार्थी आहेत, जे पदविका विद्यार्थी म्हणजेच ज्यांची पदवी झालेली असेल, पदव्युत्तर असतील, सर्वजण यासाठी पात्रता धारण केलेले जे कोणी रोजगार इच्छुक उमेदवार असतील तर ते या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत। तर मित्रांनो, या योजनेसाठी पात्रता काय दिलेली आहे ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, तुमचे वय हे कमीत कमी 18 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त वय 35 वर्ष पाहिजे। म्हणजेच 18 ते 35 मधील जे कोणी तरुण आहेत ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात। जर मित्रांनो तुम्ही 12वी पास असतील तर किंवा ITI पास झालेले असतील तर या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात। तसेच तुमची पदविका झाली असेल किंवा पदवी असेल, ग्रॅज्युएशन झाले असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झाले असेल तरी सुद्धा तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरू शकतात। फक्त कमीत कमी तुमची 12वी पास असणे गरजेचे आहे। त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवास असावा, उमेदवाराचे आधार कार्ड असावे, बँक खाते असणे गरजेचे आहे आणि तुम्ही रोजगार आणि उद्योजक जे काही संकेतस्थळ आहे, वेबसाईट आहे त्यावरती रोजगार नोंदणी प्राप्त केलेला क्रमांक असावा। तर मित्रांनो, आता हे जे काही प्रशिक्षण आहे त्याचा कालावधी त्यांनी दिलेला आहे। सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने राहणार आहे आणि सदरच्या कालावधीनंतर उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देखील देण्यात येणार आहे। जर तुमचे प्रशिक्षण पूर्ण झाले असेल तर त्यामध्ये तुम्हाला प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे। आता सरकार जे काही विद्यावेतन देणार आहे ते कशा प्रकारे देणार आहे ते पहा। जर मित्रांनो तुम्ही 12वी पास असतील तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला सुमारे 6,000 रुपये देण्यात येणार आहे। जर तुम्ही ITI आणि पदविका पास असतील तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला सुमारे 8,000 रुपये भेटणार आहे। जर तुम्ही पदवीधर आणि पदव्युत्तर पास असतील तर म्हणजेच ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन पास असतील तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला सुमारे 10,000 रुपये भेटणार आहेत आणि हे जे काही पैसे आहेत ते ऑनलाईन द्वारे DBT मार्फत सरकार तुम्हाला हे पैसे देणार आहे आणि तुमचे जे काही प्रशिक्षण आहे ते 6 महिन्याचं राहणार आहे। तर मित्रांनो, इथे सर्वात महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे। जर तुम्ही महिन्यातून 10 दिवस किंवा 10 दिवसापेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिल्यास तुम्हाला जे काही विद्यावेतन भेटणार आहे ते मिळणार नाही। म्हणजेच तुम्हाला जे काही पैसे किंवा पगार भेटणार आहे ते मिळणार
मिळणार नाही. जर तुम्ही कामावर 10 दिवस किंवा 10 दिवसापेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिलात तर, आणि जर तुम्ही महिन्यात प्रशिक्षण सोडून गेलात तर तुम्हाला जे काही विद्या वेतन भेटणार आहे ते मिळणार नाही. तर मित्रांनो, या योजनेचा 2 वर्षांनी आढावा घेऊन या योजनेमध्ये आवश्यक असल्यास काही बदल सुद्धा करण्यात येईल असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझा भाऊ लाडका या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि महिन्याला 10,000 रुपये कमावू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.